नमस्कार मित्रांनो, DCC बँक PYQ गणिताचे सर्व प्रश्न या सिरीज क्रमांक 4 मध्ये आपला स्वागत आहे. तर आज आपण कधी झालेला पेपर हा आहे, तर जवळपास 8 डिसेंबर 2024 रोजी जो पेपर झालेला आहे ना, त्याचे सर्व गणिताचे प्रश्न घेणार आहोत. तर सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला असा आला होता, 2 क्रमवार संख्येचा लसावी जो आहे तो 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या? असा प्रश्न होता. तर आपल्याला माहीत आहे की क्रमवार संख्येचा मसावी जो असतो तो नेहमी 1 असतो. फॉर एक्झाम्पल 1, 2, 3 असे सिरीजमध्ये आले क्रमवार असतील ना, त्याच्या लसावी 1 असतो तो. आणि हा सूत्र सर्वांनाच माहीत आहे, 2 संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. त्याच्यातला आपल्याला ऑलरेडी मसावी माहीत पडला, ह्या 2 संख्येचा गुणाकार माहीत पडला. तर लसावी किती असेल, तर दिलेल्या पर्यायापैकी ना ज्यांचा गुणाकार 210 असेल, 210 असेल ना, तो असेल. मग ऑप्शन नंबर वाईज आपण गेल्यानंतर लक्षात आलं की 12 आणि 13चा गुणाकार केला तर तो नाही आला. त्याप्रमाणे 14 आणि 15चा गुणाकार केला तर तो 210 आला. बी नाही, तर हे ऑप्शन नंबर सी आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. प्रश्न क्रमांक 2, 2 संख्येचा गुणाकार 252 आहे. त्यांचा मसावी इथं 6 दिलाय, तर त्यांचा लसावी किती? अगदी त्याच प्रमाणे आहे तो प्रश्न. सूत्र आपल्याला माहीत आहे, 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावी या दोघांचा गुणाकार. इथं सर्वच संख्या जवळपास दिली, फक्त लसावी सोडून. लसावी डाव्या साईडला लिहिल्यानंतर 252 हा 2 संख्येचा गुणाकार आणि 1 दिलाय तो मसावी, त्याच्यामुळे आलेले 42 हे लसावी. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर 42 ऑप्शन नंबर ए हा आहे. प्रश्न क्रमांक 3, 1 सेकंदाला 20 मीटर जाणाऱ्या गाडीचा तासी वेग काढा. म्हणजे इनडायरेक्टली ते कन्व्हर्जन सांगतायत. तर इथं वेग आहे 20 मीटर पर सेकंड, त्याचं कन्व्हर्जन करायचं किलोमीटर प्रति तासमध्ये. तर त्यासाठी आपण 18/5 ने गुणतो. म्हणून 20 या वेगाला आपण 18/5 ने गुणल्यानंतर उत्तर येतं ते 72 किलोमीटर प्रति तास. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 4 असा होता, ए ला एक काम करण्यासाठी किती दिवस लागतात? 6. व बी ला तेच काम करण्यासाठी 5 दिवस लागतात. दोघां मिळून काम पूर्ण केल्यास त्यांना 220 रुपये मिळतात. ही त्यांची झाली मजुरी. तर बीचा वाटा किती? म्हणजे या 220 रुपयामध्ये बीचा वाटा किती असा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये एक सूत्र आहे, सरळ सरळ बीचा वाटा एचे किती दिवस असतील ते वरती, त्याच्यानंतर डिनोमिनेटरला ए प्लस बी दोघांचे काम आणि गुणिले एकूण रक्कम. तर मग या सर्वांची किमती ठेवल्यानंतर 6/11 गुणिले 220, तर उत्तर येतं ते 120 रुपये. म्हणजे बीचा वाटा 220 पैकी 120 रुपये. म्हणजे दिलेले ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक ए हा करेक्ट आहे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 5, एक किल्ल्यावर 1200 सैनिक असून त्यांना किल्ल्यावर वरील अन्न 60 दिवस पुरते. 50 दिवसांनी 800 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावर लोकांना किती दिवस पुरेल? असा आहे तो प्रश्न. तर मग आपल्याला माहिती आहे की 60 दिवस होते, त्यातल्या 50 दिवसानंतर ते निघून गेले, म्हणजे उरले दिवस किती? 10. तर मग सैनिकांचे प्रमाण बघता असं लक्षात येते की 1200 सैनिक होते, त्याच्यातले 400 फक्त उरलेत. म्हणजे सैनिक तिप्पट पटीने कमी झालेत, 3 पटीने कमी झालेत. 400 3 केल्यानंतर 1200 येतात ना, तर मग 3 पटीने कमी झालेत. म्हणून दिवस जे आहेत ते 3 पटीने वाढतील, म्हणून हे दिवस 3 पटीने वाढतील. म्हणजे सरळ सरळ
10 गुणिले 3 केल्यावर 30 दिवस ते केल्यावरती लोकांना ते तेवढं अन्न पुरेल. म्हणजेच ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं उत्तर. सेम याचेच सारखा प्रश्न आता होमवर्कसाठी आहे, म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये द्यायचा आहे. एका किल्ल्यावर 1500 सैनिक असून त्यांना किल्ल्यावर अन्न पुरवठा येथे किती 100 दिवस पुरते. 50 दिवसांनी 500 नाही तर 1000 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न किल्ल्यावर लोकांना किती दिवस पुरेल. सेम आपण जो लास्ट बघितला ना याच्यावर हा आहे. सेम त्याचप्रमाणे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं. ज्याचा ॲन्सर राईट असेल त्याला इमोजी हार्ट भेटेल. प्रश्न क्रमांक 6 असा आला होता. एका किल्ल्यावर 900 सैनिकांना 30 दिवस अन्न पुरते. जर 10 दिवसानंतर 100 सैनिक किल्ल्यावर जास्तीचे आलेत तर अन्न किती दिवस पुरेल. म्हणजे मगाशी कमी होतं ते आता ते एक्स्ट्रा वाढतात असा हा प्रकार आहे. तर इथे पण सेम स्ट्रॅटेजी वापरायची. शॉर्टकटमध्ये शिल्लक दिवस काढायचे. अगोदर 30 दिवस होते त्याच्यातले 10 दिवसानंतर एक्स्ट्रा आले म्हणजे 30 - 10 म्हणजे 20 दिवस शिल्लक राहिले. सैनिकांचे गुणोत्तर बघितला जुने आणि नवेच्या स्वरूपात असं लिहायचं. अगोदर 900 होते, ॲडिशनली आल्यामुळे 1000 झाले. मग त्याचा जो रेशिओ येतो तो 9:10 येतो. हे तर कॉमन सेन्स आहे. 9/1000 केल्यावर ते सर्व काटछाट केल्यावर 9/10. मग याच्या बाबतीत दिवसाचे गुणोत्तर जे असते ते त्यांचे व्यस्त स्वरूपात असते. म्हणजे हे 9/10 आहे ते हे 10/9 मध्ये येतं. म्हणजेच इथं 10 ला 20 होतात तर 10 म्हणजे 20 दिवस होत आहेत म्हणजे दुप्पट होतात. तर 9ला किती असा प्रश्न विचारला होता. तर 9चं पण दुप्पट होतील तर किती होईल 18. म्हणून ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 प्रश्न क्रमांक 7 असा होता की जर एका संख्येचे 42% म्हणजे 12.6 असेल तर ती संख्या कोणती. हे सरळ सरळ आणि इझीमध्ये दिले. तर ती संख्या आपण एक्स मानू. जी पण ती संख्या विचारली ना ती पण एक्स मानू. तर ते एक्सचे 42% असं लिहितात. ते 12.6 आहे. त्याचप्रमाणे एक्स जर डाव्या साईडला ठेवून अशी मांडणी केली तर त्याचे उत्तर येतं 30. म्हणून ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा विचारला होता की 6.8 किलोग्रामचे किती टक्के 17 ग्रॅम आहेत. तर अगोदर आपण याची मांडणी करून घेऊ. 6.8 म्हणजेच काय तर ते 6800 ग्रॅम. कारण 1 किलोग्रॅम बरोबर किती आपण सांगतो 1000 ग्रॅम. तर त्याचे सरळ कन्वर्जन करून घेतलं. 6800 ग्रॅमचे किती टक्के किती म्हणून x% असं सांगितलं. किती टक्के बरोबर 17 अशी मांडणी केल्यावर आपल्या लक्षात येईल की फायनली जे येतं आन्सर x बरोबर 0.25 म्हणजे किती पर्सेंट असेल 0.25. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 एक व्यक्ती ₹75 प्रति किलोग्रामच्या भावाने काही तांदूळ विकत घेतो. त्यातील 10% तांदूळ खराब होतात. बाकी तांदूळ त्याने कोणत्या भावाने विकायला हवे की त्याला 20% नफा होईल. तर मग याच्यामध्ये बघितल्यावर एक सूत्र आहे. सरळ सरळ सूत्र. नवीन दर जर काढायचा असेल ते कोणत्या भावाने विचारले ना तर नवीन दर सांगितलं असेल तर नवीन दर बरोबर जुना दर गुणिले 100 प्लस नफा आणि डिनोमिनेटरला आहे 100 मायनस तोटा म्हणजेच खराब झालेले पर्सेंटेज. तर ती सर्व अरेंजमेंट केली असता आपल्याला लक्षात येईल की नवीन दर ना 100 रुपये प्रति किलो म्हणजेच ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 10 असा विचारला होता. एक व्यक्ती 2 वस्तू ₹99 प्रति वस्तूच्या दराने विकतो. त्याला एकावर 10% नफा आणि दुसरेवर 10% तोटा होतो. तर दोन्ही वस्तूंवर त्यांना एकूण हे प्रश्न ऑप्शन दिलेत. तर त्यांना असं आलाय प्रश्न. आपण लगेच खरेदी किंमत आणि विक्री काढून घ्यायची. खरेदी किंमत आपली काय आहे 90 रुपये. कारण इथं 10% नफा आहे. 10% तोटा आहे म्हणजे 90 प्लस 110 याचा 110 आणि याचा 90.
असे 200 रुपये. त्याचप्रमाणे विक्री 99 प्लस 99 असं केले असतं 98. आणि या बाबतीत काय झालं, खरेदी किंमत जी आहे ती विक्री किंमतपेक्षा काय आहे, मोठी आहे की छोटी आहे? ती विक्री किंमत छोटी, ही मोठी. म्हणजे खरेदी किंमत मोठी आणि विक्री किंमत छोटी, म्हणजे इथं तोटा होतो. आपलं नेमकी विक्री किंमत जास्त पाहिजे जेणेकरून फायदा व्हायला पाहिजे, पण याच्या बाबतीत तोटा होतो. म्हणून तोटा बरोबर काय, 200 वजा 198 म्हणजे 2, म्हणजे रुपये 2चा तोटा. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्टच माझ्यासाठी मोटिवेशन आहे. जर तुम्ही सबस्क्राईब करून मला सपोर्ट करत असाल तर खूप खूप धन्यवादच आहे. थँक्यू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.